पिंडपदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारली हरिहर, माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर्जन विठले पितरांचे ऋण. विठ्ठल मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हेमशैलापदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मस्तकहि पायावरे, भोळा महादेव बाई भोळा भोळा महादेव बाई भोळा भोळा महादेव बाई भोळा. एक सरे जीव एक सरे देव उद्धार, एक सरे देव उद्धार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विठ्ठल पिंडपदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, ज्ञानियांचे राजयोग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्ववंद्य विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या जवळचे असणारे थोर संत अवतार धारक हृदय सम्राट विश्ववंद्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. या तुकोबारायांचा 4 चरणाचा पिंडदानाचं महत्त्व सांगणारा असा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिलकोट ब्रह्मांड नायक करुणावृणालय भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या तीरावरती असणारं श्री क्षेत्र रुईगाव, आणि या रुई गावामध्ये गोमातेच्या, हनुमंतरायाच्या, भगवान खंडेरायाच्या, अनेक देवी देवतांच्या, साधू संतांच्या, ऋषीमुनींच्या चरणस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेलं श्री क्षेत्र रुई गाव. आणि या रुई गावामध्ये ज्यांचं परमार्थ क्षेत्रामध्ये आपलं जीवन गेलं, आयुष्य गावाच्या सेवेसाठी गेलं आणि घरच्या कुटुंबासाठी गेलं, परमार्थ करण्यासाठी, ते आपले सर्वांचे श्रद्धास्थान ब आपले माधव बाबा उर्फ आमदार यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे.
आमदार हे गावाला समजेल, कारण ते गावचे आमदार होते. असे बरेच आमदार आहेत. पाठीमागं आपल्या कीर्तनात अजून एक आमदार बसलेले. हां, बरेच आमदार आहेत. त्यापैकी आता 2 आमदार गेले, 1 आमदार शिल्लक आहे. ते जाणार आहेत, आपण बी जाणार आहोत. ठीक आहे. असे असणारे आपले माधव बाबा कारभारी तासकर यांचं देह अवसान होऊन जवळजवळ 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. त्यांना उत्तम गती लाभावी या दृष्टिकोनातून ते गेले त्या दिवसापासून प्रत्येक महिन्याचं दशक्रियाविधी आणि महिन्याचं पिंडदान आणि वर्षश्राद्धाचं पिंडदान या ठिकाणी करत आहोत आणि ते पिंडदानही झालेले आहेत. परंतु अजून त्यांना उत्तम गती लाभावी या दृष्टिकोनातून भगवंताचं नामचिंतन, कथा, कीर्तन, प्रवचनाने या ठिकाणी आपल्याला बाबांना उत्तम गती लाभावी या दृष्टिकोनातून ह्या कीर्तनाने भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहेत. विठाला या कीर्तन सेवेसाठी अनेक वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या चांदवड तालुक्यातील गायन कोकिळा आत्माराम महाराजजी ढगे ते सुद्धा या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. येवला तालुक्याचे गायन कोकिळा आमचे सोपानजी महाराज पवार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या रुई गावचे भूमिपुत्र आपलं वैभव गायनामध्ये मृदंगामध्ये सम्राट असणारे आमचे अक्षयजी महाराज, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं अत्यंत नितांत प्रेम करणारे आमचे संतोषजी महाराज पोटे, विनेकरी बाबा आमचे अरुणजी महाराज, सर्वच भजनी मंडळ आणि मृदंग सम्राट मृदंगमणी आमचे कंसी माऊली, आलेले सर्व चांदवड तालुक्यातून नवे परिसरातून आलेले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल हो. आजचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनासाठी घेतलेल्या अभंग तुकोबारायांचा आहेत. या अभंगामधून श्री संत जगद्गुरू तुकोबाराय नेमके काय सांगतात याचं चिंतन आपल्याला बघायचं आहे. या अभंगामधून श्री संत जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, मी जे माझं जे काही शरीर रूपी हे पिंड आहे ते पिंड मी भगवंताला, भगवान विष्णूला अर्पण केलेलं आहे. पिंड पदावरी दिला आपुली करी. मग हे पिंड मी भगवंताला अर्पण केल्यामुळं झालं काय, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. म्हणजे जे काही पितर होतं त्यांचं सुद्धा मी पिंडदान केलेलं आहे. मग पिंडदान केल्यामुळं झालं काय, मी त्या पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण झालेलो आहोत. मग एवढंच नाही, पिंडदान तर केलंच केलं, पण बोंब सुद्धा मारली. बोंब मारली म्हणजे जोरजोराने रडले नाही, तर मग काय केलं, भगवंताचं नामचिंतन केलं आणि जेवढे काही शास्त्राने कर्म सांगितलेले होते ते एक शास्त्रानुसार ती विधी पिंडदान मी केलेले आहेत. केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. मग पिंडदान केलं, जे काही शास्त्राने सांगितलेले आहे, जे काही नियमावली सांगितलेले आहे ते सर्व केल्यामुळे झालं काय, माझ्या जीवनावर असणारं जे काही ओझं आहेत, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. विठ्ठल अगदी एका वाक्यातच उत्तर सांगितले. जास्त वेळ न घेतला, कारण वेळेचं मला बंधन बऱ्याच जणांनी आज फोन करून सांगितलं. म्हणे जास्त वेळ घेत जाऊ नका, अगदी 2, 2:30, 3 वाजेपर्यंत घ्या, याच्या पुढं जाऊ नका. काही तर आत्ताच निघून जातील. जास्त वेळ घेणार नाही आहे. या अभंगाचा असा सरळ धावता भावार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग या अभंगामधून नेमकी तुकोबाराय आपल्याला नेमकी सांगतात काय आहेत, मी 2-3 दिवसाच्या प्रवचनामधून सांगून गेलो. तो मुद्दा आपला शेवट झालेला होता. आता तिथून सुरुवात करूया. काय, मनुष्य नेमकी जन्माला आला कशा करताना, करायचं काय आहेत आणि ते केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय लाभ होईल याचा आपल्याला या ठिकाणी संघर्ष करायचा आहे. मग काय लाभ होणार आहेत, प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस मातेच्या गर्भात असताना त्यावेळेस भगवंताला विनंती करतो काय, की मला या गर्भयातनांमधून सोडव. आणि सोडवल्यानंतर पुन्हा या कलियुगाचा वारा लागल्यानंतर त्या वाऱ्यामध्ये भरकटून जात असतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य आपलं हे पुण्यकर्म करायला बघतो, पण पुण्यकर्म करत नाही आणि पापाच्या फलाची इच्छा करत नाही, पण पाप प्रयत्नाने करतात. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जगस्पृहे आस्वाद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. म्हणजे पापाच्या फलाची इच्छा करत नाही, पण पाप प्रयत्नाने करतो आणि पुण्याच्या फलाची अपेक्षा करतो, पण पुण्यकर्म करत
पुण्यकर्म करत नाही. सुभाषितकार सांगतात, पुण्यस्य फलम नेच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पापम फलम मिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नातः. म्हणजे नेमकी मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान कशामध्ये मिळेल याचं तारतम्य आपण सोडून देतो आणि पाप करण्याच्या पाठीमागं लागत असतो. मग सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समाधान मिळावं जर असं वाटत असेल तर 18 पुराणांनी ज्यांची कीर्ती गायलेली आहेत त्यांचं भजन केलं पाहिजे. मग तुम्ही माणसाला कोणी सांगितलं? त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी ओ, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी ओ. त्यांची आवडीने आवडी करे अंध बहिरते प्रीत लोकाचारे. त्यांची कीर्ती गायले पुराणांतरी ओ, त्यांची कीर्ती गायले त्यांची कीर्ती गायली पुराणांमध्ये. 18 पुराणांनी त्यांची कीर्ती गायली. पुराणे पवाडे जयाची अपार ऐकताची फार सुख वाटे. त्यांची कीर्ती ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख वाटतं. सांगा, कीर्तनामध्ये 1 तास बसतो 2 तास बसतो तरी आपल्या मनाला समाधान वाटतं की नाही? सर्व काही विसरून जातो का नाही? आपल्या घरातलं सर्व विसरून जातो. जाता का नाही तुम्ही? जाता? वा. मग आता विसरून गेल्यानंतर कोणतं तुम घर आठवणे त्याची यायचं नाही. सगळे माझ्या बरोबर येतील. आता चालले दिंडीला, काय गर्दी झाली, सगळे विसरून गेले. नाही हां, एवढे सोपं आहेत का? नाही. मग सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ज्यांची कीर्ती ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होतं त्यांची कीर्ती 18ही पुराणांनी गायलेली आहेत. मग पद्मपुराण असेल, बाकीचे पुराण सर्व तुम्ही बाकीचे घरी जाऊन बघून घ्या. पण मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मनुष्य जीवन हे आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याकरताच माणसाचा जन्म आहे. मग पाहे पा जाणे वेचिनी बळे कोणी वेदापासून आगळे. त्या भगवंताची कीर्ती जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या भगवंताचं नामचिंतनच करावं लागेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कळणं सुद्धा एवढं सोपं नव्हे. मग ज्या भगवंताने आपल्याला या पृथ्वी तरावरती आपल्याला जन्म भजन करण्यासाठी दिलेला आहे त्या भगवंताला तरी विसरू नव्हे. जिने हा जीव दिला दयात करीना जग जीवन नारायण हे काही ना गुना दयाचे जोया भुवरे जोया भुवरे जीवन नारायण. काय
त्या भगवंता ज्याने आपल्याला हा जीव दान दिलेला आहे त्या भगवंताचं आपण भजन करा. भजन करतच नाही. दोन प्रकारची व्यक्ती पडतात, एक कृतज्ञ आणि एक दुसरा म्हणजे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकाराची फेड अपकारानं फेडणं त्याला कृतज्ञ असं म्हणतात, बरोबर ना? आणि कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकाराची फेड उपकारानेच फेडणं त्याला कृतज्ञ असं म्हणतात. मग केलेल्या उपकाराची फेड अपकारानं फेडणं म्हणजे काय? चोराच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या देणं कोणत्या उपकारानं फेडेल होतो? अहो तो चोरच आहे. आता बरेच चोर निर्माण झाले, कोटीनं चोऱ्या करतात. समजल तर कळल. काहींना समजणार नाही आत्ता, काहींना थोड्या वेळाने समजलं आणि काहींना समजणारच नाही. काय काय चोर थोडे नाही राहिले. काय? चोराच्या हातामध्ये म्हणजे केलेल्या उपकाराची फेड अपकारानं फेडणं याला कृतज्ञ असं मानतात. उदाहरणार्थ सांगायचं जर म्हटलं, भस्मासुराला दररोज भस्म लागायचं, आपलं भगवान शंकराला दररोज भस्म लागायचं, अंगाला लावायचं. आणि तो भस्म आणण्याचं काम भस्मासुराकडे दिलं होतं. आणि ते भस्मासुराकडे दिल्यानंतर भस्मासूर दररोज मृत्यू लोकात यायचा. कोणी मेलं की त्याचं भस्म घेऊन भगवान शंकराकडे जायचा. दररोज यायचा आणि जायचा. तर तुम्ही नाही पाहिलं, तुम्हाला काय माहिती. मग ते आल्यानंतर यायचं, भस्म घ्यायचं आणि भगवान शंकराला नेऊन जायचं. कारण नवीन दररोजचा ताजा भस्म लागत होता. शिळा भस्म भगवान शंकर लावत नव्हते. मग ताजा भस्म भगवान शंकर लावायचे. मग भस्मासूर यायचा आणि ताजा भस्म घेऊन जायचा. पण झालं काय, 2-3 वेळेस असं झालं का भस्मासूर लेट जायला लागले. आणि लेट जायला लागल्यानंतर भगवान शंकरानं विचारलं, म्हटले का लय लेट यायला लागला? काय नाही, काय भानगड आहेत? कीर्तनातलं नाही सांगत बरं का, मी तिथलं सांगतो, भस्मासुराचं सांगतो. बरं मग का लेट यायला लागला? तो भस्मासूर म्हटला, काय सांगावं महाराज. म्हणे काय नाही, काय झालं त्या मृत्यू लोकामध्ये लोकच माराना. आता मृत्यू लोक याला का नाव पडलं माहिती आहे का? मृत्यू लोक, इथं लोक मारतात म्हणून मृत्यू लोक नाव पडलेलं आहे. लोकांचा मृत्यू होतो म्हणून याला मृत्यू लोक नाव पडलं. दुसऱ्या लोकात लोक मरत नाही म्हणून तिथं नाही गेला भस्मासूर, मृत्यू लोकातच आला. आणि आल्यानंतर मग ते म्हटले लय लेट होतं, काय लोकच माराना. म्हणे काय झालं तिथं? अहो लई डॉक्टर झाले हो म्हणे. एका गावात 2-2, 4-4 डॉक्टर रोटी आहेच आणि कापसे डॉक्टर आहेच आणि वावधने आहेच आणि लई मेडिकल आहे 2-4 झाले. म्हणे गोळ्या घेता, आजारी पडले का मेडिकल आणि डॉक्टरकडे जातात म्हणे, ते बरे होऊन येतात. कोणी मारायलाच तयार नाही. काय करावं? मारायलाच कोणी नाही. गोळ्या घेतल्या का बरे होतात, गोळ्या औषध डॉक्टरने दिले का लिहून बरे होऊन जातात. म्हणजे काय करावं, मारावं, मरतेच नाही कोणी. मग याच्यावर काहीतरी उपाय सांगा. भगवान शंकर, आता हे भोळं दैवत भगवान शंकर म्हटले, खरंच तू माझाही पुरुषाला उशीर होतो, तू लेट येतो, लई त्रास होतो. पाऊस चालू आहे का? काय म्हटले वॉटरप्रूफ मंडप चालू आहे, तिकडं लपत जाय, कीर्तन ऐकत जाय. पण तो भस्मासूरच, तो का कीर्तनाला ऐकाल का? नाही नाही नाही, तो निघून जाईल भेट देऊन. मी भस्मासूर काही चुकलो का? नाही. मग ते भस्मासूरच तो काही कीर्तनाला बसणार. तो म्हटले काय करा? मग भगवान शंकरानं सांगितलं, हे बघ मी तुला एक उपाय देतो आणि तेवढा तू कर. म्हटले मग काय? तू आता इथून पुढे मृत्यू लोकात गेला, एकाच्या डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवला की त्याचा भस्म होईल. पण एकाच्याच डोक्यावरती हात ठेवायचा, जास्त जणांच्या ठेवू नको म्हटले. भस्मासुराला हा वरदान दिलं. भस्मासूर मृत्यू लोकात आला. काय सांगावं तुम्हाला? तो महाराज पाहिना, ब्राह्मण पाहिना, पाटील पाहिना, सरपंच पाहिना, ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा सोडीना तो भस्मासूर. भस्मासूरच ना तो, कोणीच सोडीना तो भस्मासूर. काय करा? जो दिसल त्याच्या मस्तकावर हात ठेवला का भस्म घेऊन जायचं. गोण्याची गोण्या पार्सल करून जायचा. ट्रँकरनं काही हायवाज भरून चालले त्याला. समजल तर कळल. हा, काहींना आता कळल, काहींना नंतर कळल, काहींना कळणारच नाही. चालेल. मग एवढा तो भस्मासूरच ना. अहो जो भस्म, ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याचा भस्म करायचा. मग कोणी अध्यक्ष पाहिनान, पुजारी पाहिनान, गोमातेचे पाहिना पुजारी, ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याला भस्म झाला. सिस्टीम आले. तो माझ्याकडे पाहत ध्यानात राहा.
तुमच्याही डोक्यावर ठेवली एखादा भस्मासूर हात. मग ते हात ठेवला का भस्म अहो लई भस्म घेऊन जायचा. पण एक दिवस असा प्रसंग घडला, हा भस्मासूर काय डोक्यात आलं त्याच्यानं भगवान शंकराजवळ गेला आणि बसला तिथं. म्हटले आज लई निवांत बसला काय? म्हटले माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली. म्हटले काय? तुमची पत्नी पार्वती तेवढी मला देतात का? ठेवू तुमच्या डोक्यावर हात? कोण म्हणतं? मी नाही, ते भस्मासुराचं सांगू राहिलं, तुम्ही मलाच समजशाल नाही तर. आणि तसं करायचं असलं तर पहा हात ठेवून हा भस्मासूर मी नाही. मग त्याने हात ठेव, मग सांगण्याचं तात्पर्य दृष्टांत संपवतो. काय म्हटलं भगवान शंकराला? पार्वती मला द्या नाही तर तुमच्या डोक्यावरती मी हात ठेवल. यालाच म्हणायचं केलेल्या उपकाराची फेड. अपकारानं फेडणं याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे काय? तर केलेल्या उपकाराची फेड उपकारानेच फेडणे याला कृतज्ञ असं म्हणतात. मग आता म्हणायचं जेने हा जीव दिला दान. पुढे काय? तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण. म्हणजे हा ज्याने जीव दान दिला ना, मग त्यांचं काय करा? भजन करा. मग आपण करतो का? मगाची 3 वेळेस सांगितलं टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. काहींनी वाजवल्या, काहींनी दिल्या असे पत्ते पिसल्यासारखे वाजवल्या टाळ्या. पहा नाहीतर आपल्या मस्तकावर हात ठेवील. काहींनी म्हटलेच नाही विठ्ठल विठ्ठल ना. काहून म्हणजे पप्याच्या बापाचं नाव विठ्ठल आहे, मी म्हणणारच नाही. काय सांगावात? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ह्या 2 गोष्टी आहेत. मग आपल्याला ज्या मात्या पित्यांनी जन्म दिलेला आहेत ना, त्या मात्या पित्यांचे सुद्धा आपल्यावरती ऋण आहेत. प्रत्येक मनुष्यावरती 3 प्रकारचे ऋण असतात. एक ईश्वराचं ऋण, दुसरं श्री गुरूंचं ऋण आणि तिसरं म्हणजे मात्या पित्यांचं ऋण असतं. ईश्वराचं ऋण हे मनुष्यावरती असतं, श्री गुरूंचं ऋण हे शिष्यावरती असतं आणि आई वडिलांचं ऋण हे मुलावरती असतं. मग मुलाचं काय ऋण आहे त्या ठिकाणी? माता पिता वृद्ध झाल्यानंतर मात्या पित्यांची सेवा करणं हे सुद्धा त्यांचे ऋणच आहे. बरं, मग माता पिता गेल्यानंतर त्यांचं पिंडदान करणं हे कोणी करावं? मुलानंच करावं. हे त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं लागत असं. पण पिंडदान करणं हे गरजेचंच आहे माता पिता गेल्यानंतर. पण त्याहीपेक्षा अधिक सांगू का? माता पिता गेल्यानंतर पिंडदान करणं गरजेचं तर आहेच आहे, पण ते असताना त्यांची सेवा करणं हे पिंडदानापेक्षाही श्रेष्ठ सांगितलेलं आहे. नाहीतर मग काय? ते गेल्यानंतर पंक्तीच्या पंक्ती उठावल्या. किती? 1500 नाही 2000 लोक जेवून गेले. याच्यावर आनंद आपल्याला. किती लोक? 2000 लोक जेवून गेले. नाहीतर जिवंत असताना अन्नदान नाही आणि मेल्यावरती पिंडदान. जिता नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंत असताना आपण त्यांना खाऊ पिऊ घालायचं नाही, त्यांची हाल करायची. आणि मेल्यानंतर काय पिंडदान, काय गुलाबजामन, काय 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 सांगावं आता तुम्हाला. आम्ही खाती नाही तरी कधी कधी असं वाटतं पंगत पाहून काय करावं. म्हणजे एवढं अन्नदान केलं. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की श्री गुरूंचं ऋण हे शिष्यावरती असतं, ईश्वराचं ऋण हे मनुष्यावरती असतं, मात्या पित्यांचं ऋण हे मुलावरती असतं. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा नियम आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपला नियम आहे, मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर तो त्यांना त्या ठिकाणी मेल्यानंतर किंवा देह अवसान झाल्यानंतर त्यांचं पिंडदान करणं गरजेचं आहे. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माणूस मेल्यानंतर जाळल्या जातो, बरोबर आहे ना?
हां ठीक आहे. बऱ्याच जणांना जाळलं आहे आपण, जिवंतपणी जाळलं आणि मेल्यावरही जाळलं. काहींनी विचार करून जाळायला लावलं, काही विचार न करता त्या ठिकाणी मारले आपण. चला ठीक आहे, मग ते जाळायचे असतात. मग तो माणूस किंवा तो जीवात्मा गेल्यानंतर त्या ठिकाणी पुण्यवान जर असेल तर त्याला विष्णूचे दूत न्यायला येतात, आणि पापी जर असेल त्याला न्यायला येतात यमाचे दूत न्यायला येतात. मग ते आल्यानंतर काय करतात, जसं गारवडी माकडाला पकडून नेतो आणि पकडून ओढत ओढत नेतो, तसं त्या पापी लोकांना ओढत ओढत नेत असतो. मग नेत असताना त्या ठिकाणी 3 प्रहारामध्ये यमपुरीमध्ये पोहोचवल्या जातं. मग गेल्यानंतर आपल्या अगोदरचे जे गेलेले पितर आहेत त्या पितरांच्या यातना त्या ठिकाणी दाखवल्या जातात. मग दाखवल्यानंतर तो आत्मा, तो जीवात्मा पुन्हा यमदूताची आज्ञा घेऊन मृत्यू लोकामध्ये येत असतो. मग मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असतो. मग फिरल्यानंतर होतं काय, ज्या वेळेस आपण दशक्रिया विधीचं पिंडदान करू, 13व्याचं पिंडदान करू, प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी पिंडदान करण्याची पद्धती आहे. तसं तर शास्त्रकार असं सांगतायत, गरुड पुराण बरं का, असं शास्त्रकार सांगतात, माणूस गेल्यापासून पहिल्या दिवसापासून दशक्रिया विधीपर्यंत पिंडदान करणं गरजेचं आहे. त्यानंतर 13व्याचं पिंडदान करावं, त्यानंतर वर्षश्राद्धाचं पिंडदान करावं. मग तुम्ही म्हणशाल हे पिंडदान का, आम्ही 10वं 13वं डायरेक्ट श्राद्ध घालतो, मध्ये कोणीतरी उपास करू जेवू घालतो. मग हे पापी लोक जे असतात ना, प्रत्येक महिन्याचं पिंडदान करणं, 16 नरकाचे प्रकार सांगितलेले आहेत. श्रीमद भागवत हे 27 नरकाचे प्रकार सांगत असतात, 27. पण त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचं ते पिंडदान केल्यानंतर त्या त्या नरकामध्ये जाऊन त्या त्या यातना भोगावा लागतात. मग जोपर्यंत वर्षश्राद्धाचं पिंडदान होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा त्याच्या कर्मानुसार त्याला पुढील योनी प्राप्त होत नाही. बरं, मग पहिल्या दिवशी पिंडदान केल्याने काय होतं, तर मस्तक तयार होत असतं. दुसऱ्या दिवशी पिंडदान केल्याने काय होत असतं, मान तयार होत असते. तिसऱ्या दिवशी पिंडदान केल्याने काय होते, आपली छाती तयार होत असते. चौथ्या दिवशी पिंडदान केल्याने काय होतं, आपली पाठ तयार होत असते. 5व्या दिवशी पिंडदान केल्याने काय होतं, आपली बेंबी म्हणजे पोट तयार होत असतं. 6व्या दिवशी पिंडदान केल्याने काय होत असतं, आपलं कंबर तयार होत असतं. 7व्या दिवशी पिंडदान केल्यानंतर आपल्या मूत्र विसर्जनाच्या जागा तयार होतात. 8व्या दिवशी पिंडदान केल्यानंतर आपल्या मांड्या तयार होत असतात. 9व्या दिवशी पिंडदान केलं की 1 हात लांब सूक्ष्म शरीर तयार होत असतं. मग दशक्रिया विधीच्या दिवशी 10व्या दिवशी पिंडदान करण्याची गरज काय, तर दशक्रिया विधीच्या दिवशी त्या जीवात्म्याला 1 हात लांब सूक्ष्म शरीर झाल्यानंतर त्याला तहान आणि भूक लागत असते. मग दशक्रिया विधीचं पिंडदान केलं तो ताण येणे आणि भूकेने तृप्त होत असतो. बरं, मग पुन्हा 13व्याचं पिंडदान करायचं आहे. ते पिंडदान केल्यानंतर प्रत्येक महिन्याचं पिंडदान करायचं आहे. क्रौंचपूर, विचित्र भवन, शीताड्यपूर, भाऊभीतीपूर अनेक प्रकार नरकाचे सांगितलेले आहेत. मग त्या महिन्यामध्ये त्या त्या यातनांमध्ये त्याला टाकल्या जातं. मग यम पकडून नेत असताना त्याला ते काय गेल्या गेल्या हरण बोका नाही आण तिथं या बसा, हां नाही. मग जसा त्याला चालता चालता मारिती तोडी ती धोडी ती निष्ठुरा, 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 मारिती तोडी ती धोडी ती निष्ठुरा. काय करतो, मारिती तोडीती झोडीती. कोण, निष्ठूर. निष्ठूर तो एवढा मारतो का काही मापच नाही. आता तुम्ही गेलेच नाही त्या वाटाला, तुम्हाला काय माहिती, पण मी मात्र अजून नाही गेलो.
म्हणजे तुम्ही गेले का काय? नाही नाही, त्या वाटेने बरं नेत असताना तिथं काहीच भेटत नाही, चहा नाही, तंबाखूची पुडी नाही, पाणी नाही, काहीच नाही, पाहीच नाही, मंडप सुद्धा नाही. बरं मग त्याला काळे काळे सर्प येऊन चावतात, विंचू येऊन चावतात, गिधडं येऊन चावतात, कोणी येऊन त्याला चावतं. बरेच कावळे त्याला येऊन टोचा मारीत राहतात. काहींना आता समजा, काहींना थोड्या वेळानं समजा, काहींना समजणारच नाही. काय 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 काही जिवंत माणसांना बरेच कावळे टोचा मारतात. नाही समजलं, काहींना आता समजा. नाही समजलं, ठीक आहे. बरं मग बरेच मग ती येऊन टोचा मारतात. हा जीवात्मा आक्रोश करतो, ओरडायला लागतो. मग त्या नदीला काही पाणी नाही. ती एक नदी आहे त्या रस्त्याने जाताना, तिचं नाव आहे वैतरणा नदी. आणि त्या वैतरणा नदीमध्ये हा पापी जीवात्मा टाकल्या जातो. आणि टाकल्यानंतर त्या जीवात्म्याला तिथं सुद्धा विंचू येऊन चावतात, गिधडं येऊन चावतात, सर्व काही येऊन चावतात. हा आक्रोश करायला लागतो. आणि त्या वैतरणा नदीमध्ये यमदूताचा भाऊ तिथं राहतो. ते नावडी कोपी करूनच तिथं बसलेले आहे. त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? हां, नाही माहिती. आता तुम्ही गेलेच नाही, तुम्हाला काय माहिती? त्या यमदूताच्या भावाचं नाव आहे विचित्र. तुम्ही नाही गेले, ठीक आहे. ते यमदूताच्या भावाचं नाव आहे विचित्र. आणि तो एवढा विचित्र तो म्हणतो, का रे काय गाय कसायला विकली, तुला इथंच दाबून मारतो म्हटले. बरेच कार्यक्रम केलेले दिसते म्हटले विरोधात, तू म्हटले तुला इथंच दाबून मारतो. कारण सांगत नाही, कारण त्याच्यात बसतो आपण, तुम्ही नाही. मग बरं इथंच थांबतो, जोपर्यंत तुझं पाप आहे तोपर्यंत तुला इथंच दाबून मारतो म्हटले. यातना भोगायला लागतो. आणि त्या नदीमध्ये पाणी नाही, इतकी घाण भरलेली की ते घाण शब्द म्हणायला सुद्धा हा घाण शब्दाचा अपमान आहे. एवढी घाण त्याच्यात भरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये याला ताण लागते, भूक लागते, भुकीने व्याकुळ होतो, नाविलाज राहतो. त्याला जरी कीर्तन आटोपलं तरी ते त्याला खाता येत नाही. मग त्याला त्यातली घाणच खावा लागते. त्यातलं तो घाण ते हाडं मांसच खावा लागत असतात. कोणाला? त्या पापी लोकांना खावा लागतात. मग त्या यमपुरीच्या वाटेने जातो. मग आम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हा जीवात्मा गेल्यानंतर पिंडदान, वर्ष श्राद्ध का करायची गरज आहे का? पिंड हे आपणच करतो असं नवल नव्हे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण हे ज्यावेळेस 14 वर्ष वनवासाला चालले होते आणि जात असताना रस्त्यामध्ये नेमकी बिहारमध्ये गया या गावी फाल्गू नदीच्या तीरावरती असताना त्या ठिकाणी नेमकी दशरथ राजाचा श्राद्धाचा दिवस आला. आणि आल्यानंतर मग आता काय करावं, त्या फाल्गू नदीच्या तीरावरती गेले. आणि गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा हे दोघं त्या श्राद्धाचं पिंडदानाचं साहित्य आणण्यासाठी गेले. आणि गेले असताना पण उशीर झाला. तेवढ्यामध्ये दशरथ राजाने सूक्ष्म रूप धरून सीतामातेजवळ गेले आणि म्हटले, माझं पिंडदान करणं लवकर. म्हटले पिंडदान कर लवकर. अहो म्हटले हे तर साहित्य आणायला गेलेले, पिंडदानाचे बाजारला गेलेले, यायला उशीर होऊ राहील. म्हणे लवकर कर, सूर्यास्त होण्याच्या अगोदर कर. म्हटले सूर्यास्त झाल्यावर मला उपयोग होणार नाही पिंडदानाला, लवकर कर. म्हटले अहो पण साहित्यच नाही ना. म्हटले जसं असेल तसं पिंडदान कर, पण लवकर कर. मग सीता मातेनं फाल्गू नदीमध्ये तिथं वाळूचं पिंड बनवलं. ज्या हातानं पिंड बनवलं त्या हाताचं आजही मंदिर आहे. गेले का तुम्ही तिथं? हाताचं मंदिर आहे, हाताचं. गेले का? वा वा वा. गेले नसल तर चला, दोन्ही निमंत्रण. अजून नाही, जाऊ तेव्हा जाऊ. ऐका तिथं हाताचं मंदिर झालेलं आहे. या मावशीने पाहिलं आहे पहा. तुम्ही गेले पण पाहिलं नाही. माझ्या बरोबर आले असते तर बरोबर जाणं झालं असतं. ठीक आहे, मला घेऊन एकतर माझ्या बरोबर येत नाही, मलाही येत नाही. ठीक आहे, चला. बरं मग तिथं पिंडदान केलं. आणि पिंडदान झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा आले. आणि आल्यानंतर म्हटले, काय तू पिंडदान केलं की काय? पिंडदान. म्हटले हो केलं. आम्हाला येऊ द्यायचं ना. म्हटले अहो त्यांनी सांगितलं लवकर करा पिंडदान, सूर्यास्त होण्याच्या अगोदर मी पिंडदान केलं. म्हटले कशावरून पिंडदान केलं? कोणी आहे का साक्षीला? सीतामाता म्हटली मला माहितीच आहे, तुम्ही साक्षी कोण आहे ती विचारणारे. तेव्हापासून विश्वास ठेवती नाही, जरी सगळं सांगतात तरी बी. काहींना आत्ता कळलं.
नाही. मग सीता माता म्हटले मी 5 जण साक्षीला ठेवलेले. म्हटले कोण? या फाल्गू नदीमध्ये मी पिंडदान केले ती एक आहे. दुसरी कोण आहेत? गोमाता म्हणजे गाय आहेत. तिसरी ब्राह्मण देवता आहेत. चौथी तुलसी आहेत. आणि 5वा वडाचं झाड आहेत, वटवृक्ष. हे 5 जण मी साक्षीला ठेवलेले. म्हटले विचारा त्यांना मी पिंडदान केलं का नाही. त्यावेळेस त्या फाल्गू नदीला विचारलं. म्हटले काय ग हिने पिंडदान केलंय का? फाल्गू नदी म्हटले मला काही मिळालंच नाही, मी कसं खरं उत्तर देऊ. ही तेव्हापासूनची प्रथा आहे. नाही कळालं ठीक आहे, काहींना आत्ता कळलं. ठीक आहे, मिळालं तर आहे, नाही तर मी चाललो दुसऱ्या याच्यात, काही घेणं नाही मला. ठीक आहे बरं. मग फाल्गू नदीनं उत्तर दिलं नाही, चुकीचं उत्तर दिलं. म्हटले मी पाहिलंच नाही. पण सीता मातेनं तिला शाप दिला. म्हटले 8 महिने तू वाळूच्या खालून म्हणजे जमिनीतून आतून वाहशील, वरतून वाहणार नाही. आणि 4च महिने तू फक्त वाळूवरून म्हणजे पृथ्वीवरून वाहशील. तिला शाप दिला. आजही ती फाल्गू नदी आहेत ना, तिच्या वाळूच्या खालून पाणी वाहतं 8 महिने. आणि 4च महिने पावसाळ्यात फक्त वरतून पाणी वाहत ती. तिला शाप आहे. आत्ता बी बघा तुम्ही जाऊन कधी. बरं दुसरं आपलं तुलसीला विचारलं का ग तुलसी पिंडदान केलं का? ती म्हटली मलाही काहीच मिळालं नाही. मग मी कसं काय उत्तर देऊ. म्हटले जमणार नाही. फुटली ती बी, दिलंच नाही. म्हटलं मी पाहिलंच नाही. मग त्या तुळशीला सुद्धा श्राप दिला. काय श्राप दिला? तुझ्या वाचून भगवंताची पूजा होणारच नाही. नैवेद्यामध्ये तू असल्याशिवाय भगवंताला तो मान्यच नाही. तुझ्या चरणावरती तुलसी वाहिल्याशिवाय हे भगवंताला पूजा होत नाही. इथपर्यंत खरं आहे. पण पूजा झाल्यानंतर तुला कुठं टाकल्या जाईल माहिती आहे का? कुठं टाकल्या जातं तुळशीला? गंधामध्ये, गंध जागेमध्ये टाकले. पूजा आटोपली की तुळशी कुठं राहते? निर्मल्य ते कुठं राहतं? सगळंची सगळं घाण जागेवरती टाकल्या जातं. हा तेव्हापासून तिला श्राप आहे. हां तेव्हापासून. आता तिसरं म्हणजे ब्राह्मणाला विचारलं. ब्राह्मणाने नकार दिला. ब्राह्मणालाही श्राप दिला. तुम्ही आजपासून समाधानी सुखी राहणार नाही. त्यावेळेस दिला श्राप, मी नाही दिला. चा बरं मग उत्तर सोडून घ्यावा बाबा, कारण मीडिया समोर येते लगेच. तुमचं काय मत आहे त्याच्यावरती? तुम्ही ब्राह्मणांविषयी आमच्या आत्मभावना दुखावल्या, तुलसी मातेच्या भावना दुखावल्या, याविषयी काय तुमचं मत आहे? बोला महाराज. आता काय द्यावा? पुराणात सांगितलंय, कारण आमच्या मागं जास्त लागली. कारण बातमी नसली का महाराज लोक धरायचे. बातमी नसली का झाले आणि जाहिरात. बरं ठीक आहे. चौथं कोण राहिलं? गाय राहिला. गाईला विचारलं हे पिंडदान केलं का नाही सांगा, खरं उत्तर द्या. गायीनं विचार केला मला याच्यातलं काही मिळालंच नाही, तर मी कसं खरं उत्तर देऊ? फुटले ना ते बी गाय. गायीनं उत्तर दिलं नाही, चुकीचं उत्तर दिलं. मग गायीला श्राप दिला. हे बघ म्हटलं तुझं पूजन करतील, तुझ्या 33 कोटी देवतांचा वास आहे ते खरं आहे, पण मुखाकडनं तुझं पूजन होणार नाही. मग शेपटीकडनं तुझं पूजन होईल. आजपासून तुला असा श्राप आहे. पण आपण काय आहेत? आपण तोंडाकडनंच कापळाला गंध लावितो तिथं गाईला. शेपटीच्या बाजूनं पूजन केलं पाहिजेत गाईचं. मग त्याच्यात आपल्याला श्राप दिलाय का? काही कळा नाही बी. बरं ठीक आहे. मग हे गाईला झालं. 5वा कोण आहेत? वटवृक्ष आहेत. मग वटवृक्षाला विचारलं. म्हटले आता तुम्ही तरी खरं सांगा, काय मी पिंडदान केलं का नाही? मग वटवृक्षाने सांगितलं यांनी पिंडदान दशरथ राजाचं केलेलं आहे. मग वटवृक्षाने खरी साक्षी दिली आणि मग त्याला आशीर्वाद दिला. तू 1000 वर्ष तुझं पूजन होत राहील, 1000 वर्ष तुझं आयुष्य राहील. त्याला असं वटवृक्षाला वरदान दिलं. आणि वरदान दिल्यानंतर पुन्हा सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुझं पूजन होत राहील, तोपर्यंत. मग कधी करतात तुम्ही वटपूजन? वटसावित्री पौर्णिमेलाच पूजन करताना. का बरं करतात बरं? त्यांना मोकळं सोडा, लई वैतागलेली आहे ती. 7 जन्माच्या तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला सुट्टी नाही बाबांनो. 7 जन्म कोणाचे झाले असेल, 6, 5, 4 पूर्ण झाले असेल. त्यांनी कसे काढले असेल त्यांनाच माहिती. इथले सोडून बरं का, इथले सगळे चांगले आहेत. माता माऊल्या चांगले, आमचे पितृतुल्य सगळे चांगले आहेत, म्हणून तर त्यांना अशा पत्नी मिळाल्या असेल. पण जाऊ द्या, आता बाकीचे सांभाळून राहा.
चला ठीक आहे. मग असं जे काही वरदान आहे तुम्ही मला सल्ला विचारायचा ना आधी, असा काय करू काय नाही. काहींना आत्ता कळल, काहींना नंतर कळन, काहींना कळणारच नाही. काय सांगावा. काही माणसं म्हातारे होतात पण म्हातारे होत नाही. आता पुन्हा तेच सांगावं लागेल, काहींना आता कळल. काय झालं बरं का रंगनाथ भाऊ, मुंबईला कीर्तनाला गेलो एकदा, लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथं कीर्तन झालं आणि कीर्तन आटोपल्यानंतर कीर्तन आटोपलं. आता तुमच्यासारखे काही प्रेमाचे लोक होत म्हणे महाराज आज मुक्काम करा, सकाळी चहाला नाश्त्याला आमच्याकडं या म्हणे. मी म्हटलं नाही सकाळी लवकर जायचं आहे. नाही नाही याच म्हणे, काय तिकडं जाऊन तरी काय करायचं आणि तुम्हाला काय मागं ना पुढं म्हणे, काय थांबा म्हणे. आज थांबला, आग्रह केला, थांबलो. आणि थांबल्यानंतर सकाळी लवकर त्यांच्या घराजवळ गेलो आम्ही. 70-80 मजल्याची बिल्डिंग, फेटासुद्धा पाहिलं तर असं वरून पडायचं. 80 मजल्याची बिल्डिंग, ते कमीत कमी 60-65 नंबरच्या फ्लॅटला ते राहायचे. मग आता आम्ही बिल्डिंग जवळ गेलो आणि माझ्याजवळ एक म्हातारा होता असे या बाबासारखा. आणि हे बाबा असे होते तिथं ना आले, तिथं माझ्याबरोबर म्हातारा ते. मग आता आले, म्हटलं चला जाऊन येऊ सकाळी, आपण जाऊन चहा पाणी करून येऊ. गेलो आम्ही 2 जण सकाळी. आणि सकाळी सकाळी ते शहरातले लोक कुठं जातात फिरायला, काय म्हणतात त्याला, हां वॉकिंग नाही एवढं शुद्ध होणार नाही. वॉकिंगला गेलो होतो आम्ही. मला इंग्लिश येते, फक्त मराठीत बोलतो, ॲक्टिंग इंग्लिशचे करतो. वॉकिंगला घ्या सकाळी गेलो होतो. मग ती वॉकिंगला गेले त्या ठिकाणी. आणि त्या म्हाताऱ्या माणसं, म्हाताऱ्या बाया, ते सगळे आता तिथं काय असे थोडे काष्टी पातळ साड्या घालतात, नाही पॅन्ट शर्टवरती जीन्सचे पॅन्टी, टी शर्ट ती यायचे. आणि हे म्हातारे बाबा पाहायचे. आणि आम्ही तिथं गेल्यानंतर त्या लिफ्टजवळ उभे राहिलो. आता ते लिफ्टचा नंबर पाहिजे तो मजल्याचा, आणि तिथं गेल्यानंतर फ्लॅटचा नंबर माहिती पाहिजेत, नाही तर वरती जाईन खाली. आम्ही तिथं त्यांना फोन केला, आम्हाला खाली घ्यायला या. ते घ्यायला यायला वेळ लागले आम्हाला. आणि हे वॉकिंग करून येणारे लोक होते ना, त्या महिला माणसं पॅन्ट शर्टवाले, आणि हे यायचे जायचे, यायचे जायचे, यायचे जायचे. पण झालं काय, नेमकी उशीर झाल्यामुळे इकडून ह्या म्हाताऱ्यावरती जायच्या लिफ्टनं, आणि वरतून ड्युटीचा टायमिंग झाल्यामुळे तरुण पोरी खाली यायच्या. तरुण पोरी खाली यायच्या, इकडून खाली म्हाताऱ्यावरती जायच्या, आणि वरतून खाली तरुण पोरी यायच्या. आता त्यांना ड्युटीवरती जायचं, आणि या फिरून आलेल्या ह्या घरात जायच्या. या म्हाताऱ्यानं बऱ्याच वेळेचा हा कार्यक्रम पाहिला. काय भानगडे, मशीन काय भारी वा. इकडून खालून म्हाताऱ्यावरती जात्या आणि वरतून तरुण मुली बाहेर येतात. काय भानगड आहे. मला म्हणे काय महाराज म्हणे, काय काय मशीन लई भारी हो. काय म्हणे म्हाताऱ्या जात्या वरती आणि वरतून खाली तरुण पोरी खाली येतात. काय भानगड. म्हटलं मशीनच तसं आहे बाबा. आपल्याला घ्यायचं का एखादं म्हणे, आपल्याला घेऊल का एवढं. अरे म्हटले म्हाताऱ्या जात्या वरती खाली तरुण होऊनच येत्या म्हटले खाली. काय भानगड्या. म्हाताऱ्याने काय अंदाज पाहायचा ना, तिथं 2-4 माणसं उभी होती. माझ्यावर तो म्हातारा खावळला. म्हटले काय तुम्ही महाराज आहे, तुम्हाला कळत नाही का, समजत नाही का. मी म्हटलं झालं काय, कमीत कमी सांगा ना शांततेत. ऐकायलाच नाही. अहो तुम्हाला कळायला पाहिजेत होतं, मला आणलं. म्हटले हां मग तुम्ही मला तिथंच सांगायचं ना, असं मशीन आहे. अहो म्हटलं नेमकी झालं काय तेवढं तर सांगा. अहो म्हटलं मग म्हातारी नसतं का आणलं इथं. इकडं मशीन मध्ये घातली असती, वर पाठवली असती, पुन्हा खालून आले असते, मग तरुण केली नसती काही म्हातारी म्हटली. म्हणून म्हणतो काही माणसं म्हातारे होतात पण म्हातारे होत नाही. नाही कळलं. काहींना आता कळल, काहींना थोड्या वेळाने कळल, आणि काहींना कळणारच नाही. सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपला विषय काय चालू होता, कीर्तनाचा. वा वा वा, पिंडदानाचा. आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर आपल्याला तो गेल्यानंतर त्याचं पिंडदान करणं गरजेचंच आहे. मग प्रत्येक नरकामध्ये जातो, प्रत्येक महिन्याचं पिंडदान करणं गरजेचं आहे. मग हे पिंडदान केल्यानंतर वर्षश्राद्धाचं पिंडदान करावं, आणि ते केल्यानंतर तो जीवात्मा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार
कर्मानुसार त्याला जन्म भेटत असतो. मग तो ढेकणाच्या जाईल का गाढवाच्या का बैलाच्या का कुत्राच्या पापुण्यात समान असेल तर माणसाच्या जन्मात येऊ शकतो इतरांच्या, पण त्याच्या कर्मानुसार त्याला पुढील योनी प्राप्त होते. पण कधी? जोपर्यंत पिंडदान करत नाही तोपर्यंत तो जीवात्मा पिंडदान केलं नाही तर काही कल्पापर्यंत जंगलामध्ये वनामध्ये भरकत राहत असतो. आणि मग तो अतृप्त जीवात्मा असल्या कारणाने घरातील व्यक्तींना तो त्रास देतो. मग अन्नधान्य पुरत नाही, मुलाचं लग्न जमत नाही, हे होत नाही ते होत नाही. मग याचं कारण सांगतात आणि मग ते जमत नाही. मग त्याच्यासाठी आपण गेलेल्या पितरांचं पिंडदान करणं गरजेचंच आहे. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात, मी स्वतःचं पिंड हे भगवंताला अर्पण केलं हे अभंगाच्या प्रथम चरणात सांग. करता एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. वा वा. पुढे सरकले तरी चालेल, पुढे बसले तरी चालेल बरं का. पाठीमाग गर्दी झालेली. पुढच्यांना जे सांगणार आहे तेच मागच्यांना मी सांगणार आहे, त्याच्यामुळे कुठेही बसा पण पुढे बसा. विठ्ठल पिंडपदावरी दिला फुले करी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझं हे शरीर रूपी जे पिंड आहेत ना, ते पिंड मी भगवंताला अर्पण केलेलं आहे. मी हे पिंड अर्पण करायचं म्हणजे नेमकी काय करायचं आहे की आम्ही भगवंताच्या नामचिंतनामध्ये कथेमध्ये सतत त्यामध्ये वाहून घ्यावं म्हणजे काय, भगवंताचंच नामचिंतन करत राहावं. देह समर्पी जे देवा
देह समर्पेजे देवा. देवाला आपला देह त्या ठिकाणी काय करायचं आहे? समर्पण करायचं आहे. नाहीतर आपण स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरणारे म्हणजे आपणच आहोत. प्रमाणावरून एक उभी सांगतो. जैसा कोहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घालीतेत. आपलंच प्रतिबिंब त्या सिंहानं विहिरीमध्ये पाहिलं आणि त्याला वाटलं आपलाच कोणी जातबाई आहेत. त्याने वरतून त्याचा काटा काढण्यासाठी वरतूनच विहिरीमध्ये उडी मारली. विहिरीमध्ये होता का सिंह? नव्हता. पण त्याचा काटा काढण्यासाठी यांनी वरतून विहिरीत उडी टाकली. मी त्या सिंहाचं नाही सांगितलं. आपण या संसारामध्ये कळतंय आपल्याला. याच्यापासून काय म्हणतात? बाबा काही नाही सांगा येणार, काही सांगा येणार. आम्हालाही सांगा द्या बाबा, काही सांगा येणार नाही काही सांगा येणार नाही, काही सांगा येणार. मग करू नये असा विषय नाही. मी त्या दिवसाच्या याच्यात सांगून गेलो प्रवचनामध्ये. काय नाही, लासलगावला सांगितलं वाटतं. भक्ती परमार्थ करणं अवघडही तेवढं आहे तर सोपाही आहे. भक्ती म्हणजे काय? देवापासून विभक्त नसणे त्याला भक्ती असं म्हणतात. अजून काय वेगळं पाहिजे? मग जिथं असाल तिथं परमार्थ करण्याचा सोडू नका. मग जिथं असाल तिथं भगवंताचं नामचिंतन किंवा स्मरण करावं, ज्याही ठिकाणी असेल. मग सावता महाराजांनी काही कुठे गेले नाही. आसार सत्यपर उपकार, शांती धरले जीवासाठी, दशा उत्तम गोपाटी. देखा वे आसार सत्यपर उपकार, शांती धरले जीवासाठी, हो, सत्य पण हे असं आहे. त्यांनी सुंदर प्रमाण या ठिकाणी दिलेले आहेत. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे. काय? जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घालीतेत. आपलंच प्रतिबिंब आपण बघतोय. जसं हरिण उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी काय करत असतं? पाणी बघतं, परंतु त्या पाण्याच्या पाठीमागं त्या झळया दिसतात, त्याच्या पाठीमागं धावतं, पण पाणी असतं का हो? पण त्या अपेक्षेने, त्या इच्छेने ते हरिण पळतच राहतं. मी त्या हरणाचं नाही सांगितलं. काहींना आत्ता कळलं, काहींना कळणारच नाही. डायरेक्ट मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण जे पिंड आहेत हे पिंड भगवंताला अर्पण करणे म्हणजे होईल काय? पुढे पिंडदान करा अथवा नका करू. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पिंड पदावरी दिला फुले करी. मग हे पिंडदान मी केल्यानंतर एवढंच नाही, आमचे जे काही पितर होते ना त्यांचं सुद्धा मी पिंडदान केलेलं आहे. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. मग जेवढे जेवढे पितर आमच्या घरातले गेले ना, आणि गेल्यानंतर आम्ही शास्त्राने जसं जसं सांगितलेलं आहे त्या त्या विधीनं आम्ही सर्वांचे पिंडदान केले. मग झालं काय? एवढंच नाही, आम्ही पिंडदान तर केलंच केलं, पण भगवंताचं नामचिंतन केलं. म्हणजे काय केलं? आम्ही बोंब सुद्धा मारली. केले कर्म उतारा, केले कर्म उतारा, केले कर्म उतारा, केले कर्म उतारा, केले
आता शास्त्रानुसार जेवढे काही कर्म होते ते आम्ही काय केले कर्मांतर. अजून काय केलं तर आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं. बोंब मारली म्हणजे असे ओरडत नाही सुटले माणूस गेल्या हो काय झालं असं नाही केलं की बोंब मारली म्हणजे आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं. नाहीतर बोंबा मारायचे म्हणजे स्वप्न इकडं हाले कार्यक्रम द्वारा चालत असतो. आणि त्यातले त्यात आपले माधव बाबांचं लय भारी काम होतं. आपले राजेभाऊ पोटे त्यांनी सांगितलं ते गेल्यानंतर त्या कोणी व्यक्ती गेलं की ते बांधायला काय म्हणते सरण काय तिरडी बांधायला ते पहिले हजर राहायचे. बरोबर आहे का नाही. ते 2-3 जण हजरच राहायचे तिरडी बांधायला. आणि बरं त्यांचं असं काम राहायचं जे रडत असेल त्यांना सांगायचं आता रडू नका सांगायचे ना. आता रडू नका. आपले माधव बाबा सांगायचे आता रडू नका बरं का. बाज झालं आता उभं राहा. आणि जे रडत नसल आणि त्याला ये जाऊन सांगायचा आतल्या आत रडू नका मग मोकळं रडा. खरं होतं का नाही. आतल्या आत रडू नका मग मोकळं रडा. असं आतल्या आत रडू नये मोकळं रडा. आणि जे रडतं त्याला माहिती आता रडू नका. आणि माधव बाबा म्हणजे जे रडतं त्याला रडायला नको आणि जे रडत नाही त्याला रडायला लावायचे अशी गंमत होती. बरं असं नाही त्यांचं काम. बरं एवढंच नाही गावातला कारभार असल्यावर असं लपून छपून कार्यक्रमच नव्हता त्यांचा. मग जे काय असेल ते बाजार तळात सगळ्यांसमोर मोकळं ओपन बोलणं. काय मंदिराचं असेल नाही तर काय असेल जे असेल ते. कारण आता पंचमीचं पारायण आलं ज्ञानेश्वरीचं. सगळ्यांनी बस बरं का पारायणासाठी. वेळ काढा 2च तास लागतात फक्त पारायणाला. दररोज 2 तास. 7ला पारायण चालू होईल. सगळ्यांनी ज्ञानेश्वरी पारायणाला पंचमीच्या दिवशी 17 तारखेला या सगळ्यांना. आजच निमंत्रण सगळ्यांना आहे. बरं ठीक आहे. मग आपले ते माधव बाबांचा कारभार एकदा 2-3 जण येऊन बसायचे तिथे. आपले वही घेऊन बसायचे. पोपट दादा झालं, आपले निवृत्ती बाबा झालं, आमचं हे काय बाबा माधव बाबा, अजून 2-4 जण कारभारी बाबा. हा बरं हे बाकी पारायण नव्हते करीत. हे फक्त एका कोपऱ्याला बसायचे. कुत्रा आलं बाहेर दिसलं हड हड याने बघितलं पारायण सुटलं. अरे उद्याला लवकर या बरं का, इथं लवकर या यांचा भाग हा. पण तिथं तळमळीनं येऊन बसायचे हे कीर्तनाला. कीर्तन लेट झालं चला कीर्तन. तरी आमचा एक माणूस गेला तडतड्या माणूस. कोण हो? घोटेकर बाबा. काय सांगावं, तिथून निघायच्या अगोदरच जर फोन केला का मंडपाला 2 गरके होऊन जायच्या आधी. अहो कुठं आहे, मला फोन केला. अहो मी तिकडं पाटावर उभं आहे ब्राह्मणाजवळ पूजेला थांबलो. ब्राह्मण काका तिकडं जवळ जायची. एकदा ते तिकडं भांडण केलं. अन्न मारा झाले का नाही, आम्ही पाहिलं आले म्हणतो तू माझ्याशी खोटं बोलतो का काय. तेव्हापासून मी फोन करणं त्यांच्याशी बंद केलं. बंद म्हणजे मी लेट येऊ राहिलो हे सांगू राहिलं. कारण घोटेकर बाबाच होते ते. पण असं होतं, कीर्तन असो प्रवचन असो, आधी व्यासपीठ ज्ञानेश्वरी घेऊन हजर. हां चातुर्मासात सुद्धा आरती ओवाळायला सगळ्याच्या पुढं. बरं आरती आणल्यानंतर कोणालाच देत नव्हते ते. जर कोणी मागितलं तो घरून घेऊन ये, इडं माझी आहे. इथं मागायची नाही, तुझ्या घरून घेऊन ये, इडं माझं मागवतो, तुला आणता येत नाही का, तो हात मोडले. बरं ते असं तसं नाही, डायरेक्ट माणसांमध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की हे जे काय आहेत हे पिंडदान आपल्याला करणं गरजेचंच आहे. भगवंताचं नामचिंतन करणंच गरजेचं आहे. बॉम्बा मारायचं म्हणजे हे रडायचा कार्यक्रम नव्हे. बरं त्याच्यात रडात्या बी आसना सूर लावून बाबा त्या दहाव्याला गेलो कोळगावला का कुठं नाही दुसरीकडं कुठं तरी होतं. आणि ती बसवलं मला एका ठिकाणी व्यासपीठावरती बसवलं. सूर्याचा तडाखा माझ्या तोंडावर आणि ती इकडं तोंड करून बसली. कोळगावलाच का? हां नाही तुमचं नको, तुम्ही कोळगावचेच नाव. हां ठीक आहे. बरं सांगतो, तिकडं असा प्रकार घडला बरं का, खरोखर घडला. ते काही माणसं असे 2-4 पुढं बसले आणि इकडून बाया बसल्या. बाकीचे जे तंबाखूवाले होते ते तिकडूनच मळून येत आले. ज्यांना खायचे ते हरेरामलाच उठले आणि मळून घेतले आणि मग माझ्या पुढं येऊन बसले. घडलेला प्रकार आहे. आणि त्या ट्रॉलीत बसवला आणि सूर्याचा तडाखा माझ्यावर आणि माझं चाललं. बरं काय सांगावं, त्यांच्या चेहऱ्यांकडे पण मलाही जाणं. पण आपली कॅसेट टाकून दिली. आपल्याला काय झेंडा तिकडे दाखवलाय, टांग्यावाल्याला पळावाच लागला. ठीक आहे, आता पर्याय काय,
तिथं बसलो आणि तिकडून 2-4 बाया आणि 2 माणसं येत होते त्या कोळगावच्या त्या रस्त्यानं. आणि येत असताना प्रकार असा घडला, त्या म्हातारीनं पाणी बिनी सगळं व्यवस्थित पिऊन चपला एका साईडला ठेवून दिल्या. आणि आल्यानंतर ज्यांच्या घरातले जायला होता ना माणूस, तिच्याजवळ या आधी एकदम खुश हो कंशी माऊली, आणि जवळ गेले आणि डोक्यावर पदर घेतला आणि बाये आणि चांगलं होतं ना, आणि तुम्हाला सोडून कसे गेल्या ना. आता समोरच बसलेली ती म्हातारी. आणि मला काय आता काय सांगावं, लय अजून पुरं सांगितलं असतं चरित्र, पण आता कीर्तनात नाही सांगू. एवढी जोराने बरं समोर बसलेलं प्रवचन चालू, बरं कावळा शिवायला बाकी. हे घरातले कुठपर्यंत बसतात, पिंड तिकडं नेत नाही पाटावर, तोपर्यंतच बसल्या जातात. बरं हिनं तिचं रामायण आधीच सुरू करून दिलं. आता काय करावं, शेवटी मी कसं तरी बळजबरीनं ते प्रवचन पूर्ण केलं. तेव्हापासून बरं का कोळगावकर, 10वेचं प्रवचन घेतलं नाही कोळगावमध्ये. नाही खरंच सांगतो, 10वेचं प्रवचन अजून घेतलं नाही. 3-4 वर्ष झाले कोळगावमध्ये प्रवचन 10वेचं घेतलं. लई राहाड अवघड. बरं मी काय सांगावा ते समोरही समजणार, मलाही कळाना तो विषय कधी कधी. पण मग आता तुम्हाला सांगितलं ना, झेंडा दाखवला टांग्याला वाल्याला तिथं पळावाच लागतं. चला ठीक आहे. मग आपण हे काय करायचं आहे, तर आपल्या घरातील गेलेली जी व्यक्ती आहेत त्या प्रित्यर्थ आपल्याला भगवंताचं नामचिंतन, कथा, कीर्तन, प्रवचन करायचं आहे. रडल्यापेक्षा भगवंता किंवा सरळ रामकृष्णारीचा जप करावा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग पहिल्यापासून एक नीती आहे, बाण मारत असताना कोपऱ्यातूनच मारावा लागतो. अर्जुनाचा बांध आहे ते सोडतच नाही. युद्धात एकदा उतरले तुम जाओ नाही तर हम जाओ, सुंदर असं प्रमाण दिलं त्यांनी. आणि वारीमध्ये पूर्ण वारीमध्ये थांबतात, भजन करतात. जे काकडा आरती आमच्या संस्थेवाल्यांची पाठ नाही, ते नाटाचे ते यांची पाठ आहे अर्जुन भाऊची. हां, ते सगळे कोलमडून कोलधांडा घाले ते दिंडीत बी. इथंच नाही कंशी माऊली, तुम्हाला वाटलं इथंच घालतात असं काही नाही. दिंडीत बी तसंच कारभार आहे. पण तेवढे अभंग पाठ आहेत बरं का, नाटाचे आहेत, बाळछंद आहेत, सगळेच अभंग पाठ आहे त्यांचे. आपले फक्त आमचे चरण पाठ आहे आणि वरचे नाव जोगवा चरणच पवित्र रामकृष्ण हरी. ठीक आहे, विठ्ठल. मग आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जाण्याच्या अगोदर हे शरीर आहेत ना, ते भगवंताला अर्पण करून द्या. मग भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय करायचं आहे की भगवंताने सर्व संतांनी साधू संतांनी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायला सांगितलेलं आहे, फक्त भगवंताचं नामचिंतन करा. एकदा की नामचिंतन केलं की कोटी यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. एकदा रामकृष्णारे म्हटलं तरी एक यज्ञाचं फल प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला सुद्धा हे शरीर रूपी पिंड भगवंताला अर्पण करायचं आहे. पण मग ते कसं करायचं, भगवंताचं नामचिंतन करता करता ते हे शरीर अर्पण करायचं आहे. मग तुम्ही म्हणशाल हे कसं करावं लागेल, सगळ्यांनी वरती हात केले का मग मी सांगतो. करा करा हे हाताने बघा काही हाताने टाळीन मुखाने विठ्ठल भजन म्हणायचे सगळ्यांनी बरं का. हरी सगळ्यांनी मागं भजन म्हणा.
पण अशीच बोंब मारली काय भगवंताचं नामचिंतन केलं म्हणजे आम्ही जे शास्त्राने सांगितलेले आहे ते कर्म सर्व पूर्ण केलेले आहेत. केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. मग हे आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं, सर्व काही केलं, त्यामुळे आमचं काय झालं, आमच्या जीवनावरील सर्व ओझे उतारल्या गेले. हे शेवटच्या चरणात तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, भार उतरले ओझे निवृत्ती राया. पदावरी दिला आपोले करी माझे झाले गया वर्जन. फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. यथामती यथावकाश धावत्या वेळेमध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग घेऊन आपल्या माधवबाबांना या ठिकाणी हीच एक कीर्तनातून श्रद्धांजली आहे आलेल्या आहेत. त्यांना उत्तम गती लाभावी या दृष्टिकोनातून या परिवाराने ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये पिंडदान केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामाराकडे आलेली आहेत. माझंही परमभाग्य आहेत. त्यांना काय या ठिकाणी उत्तम गती लाभावी, गोमाता असेल, हनुमंतराय असेल, निश्चितच त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद ठेवून त्यांना उत्तम गती लाभेल. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो.